नुसतं आर्यनचं नाव काढलं तरी चवताळल्यासारखं करतो. बरं पण तो तुला का भेटायला आला होता? अमृताबद्दल बोलायलाच आला होता तो. आर्यनचं अमृतावर प्रेम नाहीये. आतापर्यंत फक्त एक चांगली मैत्रीण म्हणूनच तो त्याच्याकडे पाहतोय. जानकी बरोबर देवळात गेली होतीस ना? मी तुला या आधीही म्हणालोय, जानकी बरोबर राहत जा ग. चांगल्या गोष्टींमुळे आपल्यातही काही चांगले बदल घडत असतात. काही सांगू नका तुमच्या जानकीचं कौतुक. मी देवळात देवदर्शनालाच गेले होते. पण तुमची जानकी देवदर्शनाच्या नावाखाली कॉफी प्यायला गेली होती त्या युगंधराबाईच्या मुलासोबत. पहिल्या तोंडाला येईल ते काहीतरी बोलू नकोस. हा, एवढाच पुळका असेल तुमच्या लाडक्या बहिणीचा तर तिलाच जाऊन विचारा ना. नाही, वेळ आली की तिलाही विचारीनच. चला बरं शिवशेठ, आता तुम्हीच सांगा मला, तुमचे सासरे बुवा तीर्थयात्रेला नक्की कुठे गेले? कुठे म्हणजे काशीला गेले. गंगा नदीमध्ये स्नान करतो म्हणले. आणि परवा फोन केला त्यांनी मला. दादा होय, अर्धा तास बोलत होते. मला म्हणले काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, मन पवित्र झालं, समाधान मिळालं म्हणले. दादा कुठल्या फोनवर फोन आला होता त्यांचा? काय काय दादा, हे काय यांची चौकशी चालली आहे? हा, एखाद्या गुन्हेगाराला प्रश्न विचारतात तसे विचारतात हे आता. परशो, इतका साधा प्रश्न विचारलाय त्यांनी, उत्तर देऊन टाक. मी त्यांना वचन दिलंय मी त्यांच्या चौकशीच्या आड येणार नाही म्हणून. परशो, फोन दे त्यांना. हा हा हा, आता आठवलं, आता आठवलं मला. मोबाईलवर नव्हताच आला फोन. मोबाईलवर नव्हता आला, घरच्या लँडलाईन वर आला होता. जना काका, तू अजिबात काळजी करू नकोस. तुला असं वाटतंय ना की मी जर तिकडे गेलो तर आपल्या तलवारीची धार जाईल म्हणून? पण नाही जना काका, तलवार उपसून लढाई जिंकण्याचे दिवस गेले आता. नरसिंह किल्लेदाराला कुठल्या हत्याराने संपवायचं ना ते मला चांगलंच माहिती. तू फक्त बघ ते हत्यार मी कसं आणि कुठे वापरतो ते. खरं तर ना अगं, मी बाहेर पडल्यावर कशी रिॲक्ट होईन मला नाही माहित. कशाला काळजी करतेस? आम्ही आहोत ना, खूप मजा करू आपण. तू आणि आर्यन आहात म्हणून मी तयार तरी झाले, नाहीतर माझी खरंच हिंमत झाली नसती घराबाहेर पडायची. जानकी, आम्ही अमृताला घेऊन देवळात चाललोय. बाहेर यायला तयार झाली होती. चला निघायचं. गुड मॉर्निंग काका. ते अमृताला घेऊन देवळात जायचं ठरलं होतं ना, म्हणून मी. अच्छा जानकी, आत पाठवायला. पण तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर मी यापुढे इथे कधीच येणार नाही. कारण घराच्या मालकाच्या मर्जीशिवाय घरात येणं बरोबर नाही ना. तुला मी एकच सांगतो, जर तुझ्या इथे येण्यामध्ये तुझ्या आईचा आणि तुझा काही वेगळा डाव असेल तर तो तुम्हाला महागात पडेल. निघू मी काका? देवळात जायला उशीर होतोय ना. तुमचं बोलून झालं नसेल तर आपण परत भेटू ना हवं तर. निघतो.